होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार पोर नाही ऐकणार. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार ओव्हर. कॅप्टन सहसारीच मेजर, टणका बसणार चौकार शिक्सर. मैदान तुमचं पण ठिकाण आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार पोर नाही ऐकणार, राडा होणार पोर नसते बायकत. आपलं पुणे आपली स्पर्धा, पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा, मर्दा. कॅच आउट घेणार चारदा, धन्यवाद. चेंजर हाय. सेमी फायनल क्रमांक 2 मैदानामध्ये संपन्न होते. या सेमी फायनल नंतर आपण छोटासा परंतु सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे फायर शो येथे संपन्न करणार आहोत. त्यानंतर आपण मेगा फायनलची देखील सुरुवात करणार आहोत. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, पुणे प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं, आणि या दुसऱ्या पर्वाचाच आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, कारण ही स्पर्धा मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होते. आता इथे क्रिकेटच्या मॅचची या दोन्ही संघांमध्ये जे कॉम्पिटिशन इथे सुरू होत आहे, मला वाटतं दोन्ही बाजूने भोंग्यांचं देखील कॉम्पिटिशन सुरू झालंय. कोण चांगलं वाजवतोय भोंगा? बस एवढा वेळ वाजू नका, त्याचा त्रास होईल तुम्हाला. हा, चौकार षटकार मारले ना बिंदास वाजवा, डीजे बंद करू आणि भोंग्यांची म्युझिक ऐकू आपण. आता मॅचला सुरुवात होते. धन्यवाद. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून देखील आपण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील करतोय. बस झालं, आता आपण मॅच कडे वळूयात. थोडस सिरियस आपण होऊयात. एन्जॉय करायचं आहे, परंतु मॅच देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, कारण सेमी फायनलची मॅच आहे आणि या मॅचची सुरुवात आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये इथे केली जाते. तुडुंब असं भरलेलं मैदान आहे. हे प्रेक्षक आहेत किंवा ही जी मंडळी आहेत, ही पैसे देऊन इथे बोलवलेली नाहीयेत. या मॅचचा आनंद घेण्यासाठी ही सर्वजण मंडळी आली आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅचला इथे सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, अल्टी पलटी आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या अलीकडे अडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. प्रयत्न पहिल्याच बॉल वरती चांगला केलाय. धनंजय संघाचे संघनायक स्वतःवरती जबाबदारी घेऊन आघाडीला बॅटिंगला येण्याचं काम त्यांनी केलंय. मुख्य स्क्रीन वरती देखील तुम्ही पाहू शकता. अशी चर्चा काही वेळाची झाली होती पहिल्या पर्वापूर्वी या दोन्ही व्यक्तिमत्वांची. त्यामध्ये निलेश भाऊ गिरमे आणि बाजूला जे रोहित लायगुडे चर्चा केली आणि एवढा सगळा खर्च केला. चर्चेचं महत्व तेवढंच आहे. इथे देखील फॉलिंग स्वीप, अक्षरशः झोपून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू डावे एष्टीच्या बाहेर. अवांतर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल बदलालित्य डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे अवांतर आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4.
पहिलं षटक सुरू आहे. पार्थ पवार इथे गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्राईक वरती धनंजय आहे, तर नॉन स्ट्राईक एंड वरती तेजराज. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जेमतेम इथे शरीराचा वेध घेतला जातोय चेंडूने. पंच कळवतील लेगबाई स्वरूपाची धाव आहे. धावा येणं अपेक्षित आहे. मग त्या लेगबाईज, बाईज, थ्रोबाईज, सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार या सर्व काही धावा इथे ग्राह्य धरल्या जातील. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ धावसंख्या होते ती 5. पाच धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. भोंग्यावरून पिपाणीवरती आलेत आता हळूहळू. हा पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीला भेटत तेजराज यांच्या बॅटमधून. हा या मॅच मधील पहिला चौकार 4 धावांसाठी 4 रन्स. धावसंख्येमध्ये होणारी 4 ने वाढ धावसंख्या होते ती 9. पहिलं षटक सुरू आहे. पार्थ पवार इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 9 धावा आतापर्यंत आल्यात. काही अवांतर धावा आहेत. एक चौकार देखील इथे खर्च होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि त्याच बरोबरीने 2 क्षेत्ररक्षक इथे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब होत आहे. चांगला पायाचा वापर केला, चांगला बॅकअप मिळालं आणि जिथे बॅकअप चांगलं तिथे मात्र तुमचा पॅकअप होणार नाही. बॅकअप चांगलं केलं, काही धावा संघासाठी वाचवल्या. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं परंतु एकाला एकाची साथ मिळाली आणि धावसंख्या मात्र फक्त 2 धावेने इथे वधारली. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या 11. पुन्हा एकदा चेंडू हवेत परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते डॉट बॉल. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या लगत. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पार्थ पवार यांची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 11 धावा. विकेट मात्र इथे मिळाली नाही परंतु 11च धावा खर्च केल्यात. मागच्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये आपण बघितलं असेल की SS स्पोर्ट्स अकॅडमी या संघाने फार खर्च केलाय. आता मात्र ते खर्च करणार नाहीत. आता खर्चावरती इथे अंकुश लावण्याचं काम नक्कीच केलं जाईल. पहिले षटक संपलाय. 11 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती नाथांचे नाथ सोमनाथ गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. सोमनाथचा सोमा केलाय नाही का, परंतु चांगलं नाव आहे सोमनाथ. इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती धनंजय, नॉन स्ट्राईक एंड वरती तेजराज. पहिलं षटक संपलंय. फक्त 11 धावा. एका षटकामध्ये 11. अकरा धावा आतापर्यंत झाल्यात. चला पटपट खेळा, वेळ खर्च करू नका. पहिलं षटक संपलाय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर षटक क्रमांक 2 ला इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती सोमनाथ आलेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
पहिल्याच बॉलवरती इथे सोमनाथ यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. धावसंख्या होते ती 17. पुढचा बॉल इथे मात्र हो गई गलती, हो गई भूल, यहां पे हो गई दांडी 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 गुल. पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार खर्च केला सोमनाथ यांनी, परंतु दुसऱ्याच बॉलवरती प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक धनंजय यांना मात्र त्रिफळा बाद करून डगआउटच्या दिशेने धाडलाय. मोठ्या विकेटचं पतन होत आहे. संघाचा संघनायक पाठीचा कणा इथे मात्र मोडला जातोय. परंतु या संघाकडे देखील चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. आरडी वॉरियर्स या वर्षी देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करतोय. धावसंख्या आपण पाहतो इथे 17चा खतरा आरडी वॉरियर्स या संघाला बसतोय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रसन्न बडाळे उर्फ फिंच खडकवासला भागातील एक सुपर डुपर सिक्सर किंग इथे मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ. पुढचा बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. निर्धाव. सोमनाथ यांनी षटकार खर्च केल्यानंतर मात्र केलेला सुरेख असं कमबॅक. धावसंख्या आपण पाहतोय 17. अजूनही तो खतरा मैदानामध्ये आहे. पहिल्या 17चा खतरा आरडी वॉरियर संघाला झालाय. अजूनही 17चा आकडा इथे आलेला नाहीये. इथे मात्र खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळते. एका धावेने तो 17चा खतरा टळतोय. धावसंख्या होते ती 18. 18 फॉल लॉस ऑफ 1. 18 धावा एक बॅटर बाद. सोमनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती तेजराज. इथे गुडघा टेकवत बॉलला पाठवून दिलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. नो प्लस येतोय चौकार 4 धावेंसाठी. आपलं पुणे आपली स्पर्धा, पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा हे मर्दा. कॅच आउट घेणार चारदा. 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23. एक बॅटर बाद. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळ्याने पहा नीट. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. इथे मात्र येतोय पुन्हा एकदा 4 4 4 4 चौकार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27. एक बॅटर बाद 27 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र नो आहे. स्पीड लिमिट आहे. सोमनाथ यांनी मात्र सुरुवातीचे काही चेंडू अप्रतिमरित्या हाताळले, परंतु त्यानंतर इथे खर्चाला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा नो बॉल. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल खोलवा टप्प्याचा. इथे मात्र कमबॅक केलंय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आरडी वॉरियर्स या संघाची धावसंख्या एक बॅटर बाद 28 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट पाणी मैदानामध्ये येत आहे. रणनीती आखण्यासाठी दिलेला हा कालावधी स्ट्रॅटेजिक टाइम आउट. ड्रिंक ब्रेक मला वाटतं हा लीगल नाहीये, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ इथे खर्च करता येणार नाही. आपापल्या जागेवरती लगेच 5 ओव्हरसाठी जर तुम्ही पाणी सारखं मागवलं तर इथे मॅच लवकर संपणार नाही. 28 झाल्यात. 28 2 षटकानंतर 12 चेंडूंमध्ये 28 धावा. सातत्याने मुख्य स्क्रीनवरती आपण ज्या व्यक्तिमत्वांना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला इथे पारितोषिक लाभली आहेत, ज्याप्रमाणे लाखांची पारितोषिक आहे
त्याचप्रमाणे हे व्यक्तिमत्व देखील लाख मोलाचं आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 1,25,555, तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख 75,555 माननीय श्री निलेश भाऊ गिरमे यांच्याकडून आपल्याला लाभलेला आहे. ते मुख्य स्क्रीन वरती आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात गोलंदाजी मार्क वरती संकेत. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. हा चेंडू मात्र काऊ कॉर्नर मध्ये 2 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. चांगला चेंडू इथे अडवलाय. फार दूरवरचं अंतर इथे गाठलं. मैदानाला समांतर चेंडू इथे ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30. संकेत गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाले आणि नुसते शफल नाही तर सफलही होतील. अक्षरशः या मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार. धन 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 चौकार. आपलं पुणे आपली स्पर्धा, पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा हे मर्दा. धावसंख्येमध्ये होणारी 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 34. एक बॅटर बाद. हा चेंडू मात्र इथे भरकटलाय. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांनी मात्र इथे गोलंदाजाला दंडित केलाय. नो बॉलचा कॉल आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्या 35. फ्रीटचा बॉल शफल होऊन खेळलाय. क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय परंतु हा फ्रीटचा बॉल आहे. धावसंख्येमध्ये मात्र 1 ने वाढ होते. पंचांकडे हलकीशी दाद मागण्यात येते परंतु पंचांनी तिथे तटस्थ भूमिका घेतली आहे. मला वाटतं हा पंचांचा कॉल आहे. हा तिसऱ्या पंचांकडे दिला जातोय. रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे हा कॉल केला जातोय. उघड्या डोळ्यांनी जे दिसत नाहीये ते मात्र आमचे कॅमेरामन आपल्यापर्यंत घेऊन येतील आणि पुन्हा एकदा त्या वाहिनीकडे आपण वळतोय ज्यांच्या वॉर रूम मध्ये आपण वळतोय. tenniscricket.in वॉर रूम मध्ये वळतोय आणि लगेच तिथे निर्णय येतोय. बॅटर इथे बाद नसेल. नॉट आउट. एक धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 36. एक बॅटर बाद 36. षटक क्रमांक 3 जे बॅटिंग पॉवर प्लेच आहे. 36 धावा आतापर्यंत झाल्यात. स्ट्राईक वरती तेजराज पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. एका हातात घेतलेला झेल परंतु इथे मिळतील 6 धावांची. नो प्लस षटकार. 7 धावा इथे मिळतील. बॅटिंगचा खॉप नाही सामना जिंकणं सोपं. धन्यवाद. 7 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. तर पुढचा बॉल देखील असेल तो फ्री हिट. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता देखील येतोय हा गगनचुंबी गगनभेदी षटकार. 6 धावा. होणार पोरं नाही ऐकणार. काय बॅटिंग इथे केली जाते. तेजराज यांच्या बॅट मधून ठोकला जातो तो षटकार. नागपूरचं फेमस आहे मटन सावजी. नागपूरचं फेमस आहे मटन सावजी. काय फटके खेळतोय तेजराज भाऊजी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 49. पुन्हा एकदा हा मात्र फसवा चेंडू आहे. बॅटच्या समोरून चेंडूला वळण. निर्धाव चेंडूची सांगता. टॉट 49. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे उत्तर दिलंय. ऑन साइडला गॅप मोठी आहे. 2 धावा नक्कीच मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. 2च आहेत. ओमकार यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आरडी वॉरियर्स या संघाची धावसंख्या होते 51 धावा. एक बॅटर बाद. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान प्लेअर ऑफ द डे यासाठी आकर्षक अशी ब्रँडेड बॅट SP स्पोर्ट्स यांच्या दालनातून आपल्याला लाभली आहे. ते इब्बूबाई शेख आणि सिद्धार्थ भाऊ पाटोळे या दोन्ही मान्यवरांचा देखील विशेष आभार. त्याचबरोबर प्लेअर ऑफ द डे या खेळाडूसाठी तुम्ही लांबचा प्रवास करता
घरातून पौष्टिक असं अन्न घेऊन जाण्यासाठी जो टिफिन बॉक्स इथे देण्यात येणार आहे आणि त्याचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय ते शिवप्रसाद पाटील युवा उद्योजक यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती संघाचे संघनायक सूरज. फिरकीचा अजून एक सुपरस्टार. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट. मैदानाला समांतर चेंडू इथे येतोय वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या बरोबर मधोमध. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 52. 52 फॉर लॉस ऑफ 1. 52 धावा आहे. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये निखिल शेठ मुठा 11 या संघाबरोबर त्यांची लढत होईल. पुन्हा एकदा तेजराज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बाबू तिथे तैनात. फेकी केली आहे. धावा हो कलेक्शन इथे नाहीये. चेंडू हातात आलाच नाही मग धावबाचं अपीलच होणार नाही. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 54. 1 बॅटर बाद 54 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. मागच्या मॅचच्या तुलनेत या मॅच मध्ये धावसंख्या आटोक्यात आहे नियंत्रणामध्ये आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. तेजराज दुसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. राडा होणार पोरं नाही ऐकणार. 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 तेजराज इथे बाद होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संकेत अरकडे उर्फ साहिल. आल्या आल्या पहिलाच बॉल. इथे मिस टाइम. चेंडू हवेत. बॅक टू बॅक. इथे कर्णधाराने मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. तेजराज बाद आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती साहिलही बाद. तू चल मे आया. बॅक टू बॅक. दुसरा बॅटर देखील डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. राडा होणार. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात सूरज यांनी. गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये अनिकेत कोल्हे. खऱ्या अर्थाने प्रामुख्याने यांना गोलंदाज म्हणून एक ओळख आहे. इथे फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुलटोल वसूल केलाय. थोडं जपून उड्या मारा बरं का तिकडे खड्डा आहे नाही तर 500 तर जातील आणि खर्च 5000चा होईल. मग तेलही मिळणार नाही आणि तुपही मिळणार नाही. तुपाटनं मात्र हाती येईल. षटकाराने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 60. बाबू आठवले यांच्याकडून अनिकेत कोल्हे यांच्यासाठी पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार 2000. पहिला आलाय दुसरा येईल की नाही. इथे मात्र फिरकी. इथे मात्र निर्धाव टॉट. षटकाची समाप्ती. 4 षटक संपलेत. 60 धावा झाल्यात. शेवटचं अंतिम षटक. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ. 60 झाला याचा अर्थ रन रेट करंट रन रेट इथे 15चा आहे. 15.00. यापेक्षा अधिक बनवण्याचा प्रयत्न. सारखंच पाणी मैदानामध्ये. मी मगाशी सांगितलं एवढा वेळ तुम्हाला मिळत नाही. पंच तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी आतमध्ये येत नाही हे लक्षात ठेवा. त्यांना सांगत जा. 5 ओव्हरमध्ये 3 वेळा पाणी येतंय. टाइमची पेनल्टी तुम्हाला पहिली बसेल. 5 ओव्हरमध्ये 3 वेळा पाणी आलंय. आता धावींची पेनल्टी बसेल हे लक्षात ठेवा.
मी तुम्हाला मगाशी सांगितलं 5 ओव्हर मध्ये 3 वेळा पाणी येत नाही, 15 ओव्हर मध्ये एकदा येतं. तुम्ही 5 ओव्हर मध्ये 3 वेळा मागताय. थोडीशी घाई करा. चला फिल्डिंग टीम, तुम्हाला इथे वेळेचं बंधन आहे. आपण सर्व मॅचेस या टाइमने खेळलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं लक्ष असू द्यात. कुठल्याही धावेची पेनल्टी नाहीये, पण तुम्ही थोडीशी घाई करा. आपण अन्याय कोणावरती करणार नाही, थोडस झटपट खेळा फक्त. चला शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती हुसेन. षटक क्रमांक 5 ची इथे सुरुवात होते. पहिलाच बॉल इथे उजयष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे, या व्यासपीठावरती होत आहे, ज्यांच्या माध्यमातून पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमधील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलंय, ते माजी उपसरपंच खडकवासला माननीय श्री संदीप भाऊ मते यांचं शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर नितीन भाऊ वाघ यांचं देखील शुभागमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. स्वागत इथे केलं आहे, परंतु ते अवांतर धावेने 61. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅटची एज यष्टांच्या मागे सुरेख टिपलेला झेल. कॉड बिहाइंडची शिकार. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वा. पहिला बॉल अवांतर, त्यानंतर मात्र विकेट मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आतिश गायकवाड डावखुऱ्या शैलीचे बॅटर आहेत. पुढचा बॉल इथे देखील स्विंग अँड मिस. यष्टीरक्षकाच्या हातातून मात्र चेंडू निसटतोय. 22 स्वरूपाची धाव आहे. बॅटने लागली आहे. बॅट मधून इथे चेंडू निसटलाय, याचा अर्थ झेल निसटलाय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 62. अजून एक 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काहीस वेगळं करण्याचा प्रयत्न केला कर्णधारांनी. हुसेन यांच्यावरती ती जबाबदारी दिली. आतापर्यंत योग्य पद्धतीने ती पेलली आहे, परंतु येणारे 4 चेंडू. स्ट्राईक वरती अनिकेत कोल्हे. एक षटकार आलाय त्यांच्या बॅटमधून. संघाला अपेक्षा आहे अजून 2-3 यावेत, परंतु गोलंदाज हुसेन कशा प्रकारे गोलंदाजी करतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे करण्यात येतोय. चार चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या मात्र 62 आहे. 4 बॅटर बाद आहेत. एक फायटिंग स्कोर. 70-75 धावा या संघाने डिफेंड केलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे भरकटलाय. व्हाईट बॉल. या अतिरिक्त धावा आहेत ना, धावसंख्येमध्ये बरोबर जोडल्या जात आहेत. फायदा होतोय आरडी वॉरियर्स या संघाला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. हा ब्लाइंड शॉट आहे. फक्त चेंडू पडल्यानंतर बॅट फिरवली गेली. लागला तर छक्का, अन्यथा चेंडू निर्धाव. धावसंख्येमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये. 63 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद.
इथे देखील फटका फसतोय, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 64. 64 रन्स ऑन बोर्ड. 64 धावा झाल्या. 4 बॅटर बाद आहेत. अजूनही या शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मागच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं असेल, आरडी वॉरियर्स या संघाने 70 धावा डिफेंड केल्यात अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या विरोधात, आणि आता देखील 70 प्लस करण्याचा प्रयत्न आहे. 64 झाल्यात. 2 चेंडू शिल्लक. इथे देखील फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न. वाह, काय झेल टिपलाय. उलट दिशेने जात असताना टिपलेला झेल. 64 या धावसंख्येवरती. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चौकार शिक्सर मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. 5 विकेटचं पतन होत आहे आणि त्यानंतर मात्र बॅटिंग साठी येत आहेत मॅन फ्रॉम जेजुरी राहुल राठोड. शेवटचा बॉल खेळण्यासाठी जेजुरीवरून एवढ्या लांबवरचा प्रवास करून इथे मात्र बॅटर मैदानामध्ये येत आहेत. धावसंख्येमध्ये इथे वाढ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. शेवटचा बॉल आहे या षटकातील. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. सेमीफायनलचा शेवटचा बॉल आहे. नाही ते भोंगेनंतर काढले जातील याची कल्पना घ्या. धावसंख्या मात्र इथे 64. 5 बॅटर बाद आहे. शेवटचा बॉल या इनिंगचा शेवटचा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक ओमकार वेगात येऊन चेंडू अडवतील, फेकी करतील. पहिली धाव पूर्ण आहे. दुसरी देखील पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील पूर्ण आहे. चौथीचा प्रयत्न, परंतु इथे मात्र नक्की काय घडतंय. 3च धावा आहेत, परंतु या 3 धावा धावसंख्या बरोबर 67 झाली आहे, तर विजयासाठी 68 धावींची गरज आहे. 68 रन्स टू विन. 5 षटकांमध्ये 68 धावा. इथे SS स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला बनवणं फार गरजेचं आहे. ते वरती जा, वरती इथे. नाही इथे 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 जा. इथे वरती. विनोद सर वरती जा. कॅमेरामन येतो बरोबर, तुम्ही जा वरती. कॅमेरामन आप फोकस कीजिए. वरती हा जो ग्रुप बसला ना तिथे जा. आता जे भोंगे वाजवत होते ना त्यांच्याशी चर्चा करा. बघूया आता ते भोंग्यापेक्षा बोलतात कसे. हॅलो, हा त्यांना घ्या पहिले. भोंगा वाजतोय पण हा प्लेयर आहे. आम्हाला प्रेक्षकांबरोबर गप्पा मारायच्या आहेत. दादा माझ्यासोबत आहेत. या कुठे थांबा, जागा द्या थोडीशी. यस, माझ्यासोबत. ठीक आहे. अरे लाजायचं काय. ओके, कसं वाटतंय स्पर्धा एन्जॉय करताय का. पण लाजायचं नाही. पुणे प्रीमियर लीग आपल्या सगळ्यांसाठी आयोजन केले. दादा उभं राहा थोडस. यार मी उभं राहिले, तू बसल्या चांगलं वाटत नाहीये. कसं वाटतंय पुणे प्रीमियर लीग मध्ये आज तू स्क्रीन वरती दिसतोय समोर. हाय कर सगळ्यांना. येस, कसं वाटतंय पुणे प्रीमियर लीग ची स्पर्धा तुला. खूप छान वाटतंय. आनंद येतोय. आनंद होतोय. कसं वाटतंय पुण्यातली हप्पीची मानाची स्पर्धा तू पाहतोयस. या स्पर्धेमध्ये तुला खेळायचं, तू खेळणार केव्हा असं तुला वाटतंय का. 100% खेळणार ना. प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस वरतूनच आलो इथे मॅच बघायला. किती दिवस झाला तू या स्पर्धेमध्ये. आज तू या स्पर्धेला आलाय. सगळे दिवस तू पाहिले. नाही, मी फर्स्ट टाइमच आलेलो आहे. पण PPL आहे ना 2-3 वर्ष आलं बघतोय. लाईव्ह बघतोयस. खरं तर हे 3 कसे होतील. 2च होतील. थोडस करेक्शन केलं मी, कारण ते कानावरती आलं. 2-3 वर्ष नाहीत, 2च वर्ष. हे दुसरं आहे. शैलेश सर प्रेक्षक जरा भावूक झालाय. त्याचे हार्टबीट सर्व काय सांगतायत. धाकधूक वाढली. मुलगी बघायला देखील इतकी धाकधूक होणार नाही, त्याची एवढी धाकधूक वाढली. सर काय होतं,
माणूस बोलायला 2-3 वर्षामध्ये बोलायला लागतो, परंतु नक्की काय बोलायचं ना आयुष्यभर त्याला समजत नाही, म्हणून ते अशी गडबड होते. पण खरंच या सर्व प्रेक्षकांनी खरंच आनंद घेतलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते या सर्व प्रेक्षकांसाठी ज्यांनी मात्र या स्पर्धेला गर्दी केली, कारण हे दर्दी आहेत क्रिकेटचे. एकदा जोरदार टाळ्या, एकदा ऍटलीस्ट आवाज तरी द्या. राडा होणार. थँक्यू सो मच. चला इथे आपण कॅमेरामन थोडा वेळ इकडे या. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आपल्या या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं ते माननीय खडकवासल्याचे माजी उपसरपंच श्री संदीप भाऊ मते यांचा सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करतोय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा विशेष असा आभार. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण संदीप भाऊ मते यांचा सन्मान करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. त्याबद्दल मायेची शाल आणि या पुणे प्रीमियर लीग चं एक सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मानित करतोय त्यांना. संपूर्ण महाराष्ट्राचा आणि त्याचबरोबर नितीन भाऊंचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. सदिच्छा भेट आणि या स्पर्धेला दिलेल्या शुभेच्छा त्याबद्दल रोहित भाऊ लायगुडे यांच्याकडून तो सन्मान इथे संपन्न केला जातोय. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या पुणे प्रीमियर लीगची एक भेटवस्तू देऊन आपण इथे सन्मानित करतोय. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचा विशेष आभार. असं सहकार्य पुढच्या पर्वामध्ये देखील होऊयात. तर चला दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि विनोद चोरके सर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. ओ टू यू विनोद सर. धन्यवाद. थँक्यू शैलेश सर. खरंच आज मैदानामध्ये राडा सुरू आहे आणि पोरं ऐकायला तयार नाहीयेत. फक्त बोंगे आवाज शिट्ट्या टाळ्यांचा गजर मैदानामध्ये होतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. दुसऱ्या चेंडूवरती आले सिंगल रन. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी 68 धावांचं टार्गेट घेऊन टीम SS स्पोर्ट्स अकॅडमी मैदानामध्ये उतरली आहे. ज्या वाघाला जखमा झाल्या होत्या तो वाघ आता परत एकदा शिकार करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. एकच पराभव त्यांना पत्करायला लागला आणि त्यानंतर आता खळबळून जागे झाले. RD वॉरियर्स संघासमोर आपल्या खेळाचं प्रदर्शन करतायत. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव. तर दुसऱ्या बाजूने RD वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. त्यांचा कॅप्टन नशिबाचा फार मोठा धनी. बाहेर चर्चा काय चालली माहिती का? धनंजयला जी लीग मॅच मधून संधी मिळाली, धनंजय इथे आला, आता त्याला थांबवणं अवघड आहे. या स्पर्धेतील सर्वात खतरनाक संघ जर कोणता असेल तर तो धनंजयचा RD वॉरियर्स, ही मात्र चर्चा सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूने सूरजने देखील आज ठरवलंय की आज मला फायनल मध्ये पोहोचायचं आणि फायनल जिंकायची देखील. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू इथे सुरेख. अपील 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 अपील, फार मोठी अपील तिथे केली आहे. पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम, पण पंच आहेत हुशार. इथे मात्र ते अजिबात विचार केला नाही त्या अपीलचा. हुशार आहेत पंच, त्यांनी गाजवलाय PPL चा मंच. आज आहेत प्रकाश पवार, त्याचबरोबर काडेकर सर आणि आमचे पाटील सरांचं मात्र काम आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. षटकार. चेंजर हाय तो दादा पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ. सौरभ कुराडेवरती चढवलेलं आक्रमण आपण पाहतोय. षटकार मात्र इथे खेळला गेलाय. गोखलेनगरचा स्टार गोलंदाज समोर अगदी पाहिलं तर प्रशांत कदम देखील एक ताकदवान फलंदाज आहे. गतवर्षी स्वप्न अपूर्ण राहिलं होतं फायनल खेळण्याचं. यावर्षी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशांत मैदानामध्ये उतरलाय. इथे हा पंचांचा इशारा, नो बॉल नो बॉल. आणि आता असेल फ्रीट. खरं तर उशीर भरपूर झालाय. जे प्रेक्षक झोपलेत, ज्यांचे डोळे बंद होतात झोपेमुळं, त्यांना सूचना आहे, उघडा डोळे, पहा नीट. आता पुढचा चेंडू फ्रीट आणि फ्रीटला सुपर हिट करण्याचा चान्स असेल प्रशांतकडे.
प्रशांत बॅटिंग करताना आपण पाहिलंय ज्यावेळेस प्रशांत बॅटिंगला तयार होतो गोलंदाजी तयार होतो वातावरण अगदी होऊन जातं शांत आणि नंतर प्रशांतचा एखादा फटका वातावरण परत एकदा होऊन जातं अशांत. 15 धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा 15 रन ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 24 चेंडू 53 धावांची गरज. मॅच इथे रंगतदार होताना पाहायला मिळते. एका बाजूने आरडी वॉरियर्स तर एका बाजूने एस एस स्पोर्ट्स अकॅडमी. या दोन संघादरम्यान दुमलेलं हे तुंबळ युद्ध आपण पाहतोय. सेमीफायनलचं युद्ध जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. अप्रतिम हा सामना मैदानामध्ये सुरू आहे. धावफलक आपण पाहिला तर आता 15 धावा धावफलकावरती झाल्या. गोलंदाजी मार्गवर आता गोलंदाज अनिकेत कोल्हे. मॅन विथ द गोल्डन आर्म अनिकेत कोल्हे. सेगड रोड परिसरातील एक ताकदवान खेळाडू म्हणून अनिकेतला पाहिलं जातं. फिरकीचा जादूगार आणि एक चाणाक्ष खेळाडू म्हणून अनिकेतकडे पाहिलं जातं. 15 धावा धावफलकावरती. मागच्या मॅच मध्ये अनिकेतने चांगली गोलंदाजी केली आणि संघाला मात्र सेमीफायनल मध्ये पोहोचवलंय. समोर अगदी पाहिलं तर गौरव. पहिला चेंडू गौरव साठी शॉर्ट पिच होता. चेंडूला केले पुल पण तिथे फलंदाज होईल गुल. टिपला झेल. गौरवचा संपला खेळ. फलंदाज बाद. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर गडी चमकवून टाकणार ओव्हर. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 1.1 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. 23 चेंडू आणि 53 धावांची गरज. अनिकेत कोल्हे मैदानामध्ये आला आणि पहिला चेंडू ते अनिकेतने विकेट घेतली. सोन्याचा हात घेऊन जन्माला आलेला खेळाडू अगदी चेंडूला असा फिरवतो जणू काय तो भाऊरा फिरवतोय. आणि इथे मात्र त्या जाळ्यामध्ये गौरव नावाचा फलंदाज मात्र अलगत अडकला. विकेट गमावली. पहिला फलंदाज इथे मात्र बाद झाला एस एस स्पोर्ट अकॅडमीचा. गोलंदाजी मार्गवर परत एकदा अनिकेत सज्ज होत आहे. क्षेत्ररक्षण आता बदललं जात आहे. राईट हँडेड फलंदाजसाठी डीप स्कोर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. या क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ओमकार ताडगे गोलंदाजी बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. ओमकार ताडगे आल्या दौंडचा स्टार चमकला. षटकार. गेम चेंजर हाय तो गाता. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर दौंडचा दांडगा फलंदाज आहे ओमकार आणि त्याने दांडगा फटका खेळत धावा मात्र बनवल्या. हो 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 हो. या प्रश्नाचं उत्तर काय देणार ओमकार. अनिकेत कोल्हेचा हा प्रश्न अवघड होता. डॉट बॉल निर्धाव चेंडू. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 21 रन. परत एकदा हा चेंडू मात्र समजू शकला नाहीये. डॉट बॉल. धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. एक फलंदाज बाद. 21 धावा 1.4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि अगदी दोन्ही पंचांमध्ये काहीतरी बातचीत मात्र सुरू आहे आणि निर्णय मात्र कळवला जाईल. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. आज अगदी पाहिलं तर व्यासपीठावर असतील मैदानाच्या आजूबाजूला जरी पाहिलं तर महिला वर्गांचा देखील फार मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण महिला वर्ग आमच्या माता भगिनी आज या स्पर्धेमध्ये मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. खरं तर सर्वांनाच क्रिकेट आवडतं असं नाहीये पण आज पुणे प्रीमियर लीगची स्पर्धा सर्वांनाच खेचून आणते. या सर्व भगिनींचं मातांचं पुणे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वैद्य लायगुड यांनी आयोजन केला क्रिकेटचा दिव्यमान सोहळा आज सर्वांना मात्र मंत्रमुग्ध करून टाकतोय. IPLच्या मॅच सर्वांनी सोडून दिल्या. आज फक्त PPL एन्जॉय करतायत. आज फायनलचा थरार. आज फायनलची मॅच पाहण्यासाठी आलेल्या सर्वांचं पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. 21 धावा 21 रन. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज अनिकेत परत एकदा गोलंदाजी मार्ग तयार. यावेळेस अनिकेतचा हा चेंडू समोर होता. हेलिकॉप्टर उडवलं. हे घ्या अनिकेत. मगाशी तू विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे. षटकार. 6 धावा. ऐकणार
धाव फलकावरती धावा जमवत आहेत त्या 27 धावा 27 रन. एक चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहे आणि हा एक चेंडू आता मात्र पाहूया कितपत धावा इथे खर्च करायला लावेल. हा चेंडू परत जमिनीत समांतर गेलाय. धनंजय तिथे मात्र चेंडूला थांबेल. एक सिंगल आली. दुसऱ्या राहायचा प्रयत्न. थ्रो वेगवान होता पण त्यापेक्षा वेगाने प्रशांतने धाव पूर्ण केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावत आहेत 30 धावा 30 रन. 18 चेंडू 38 धावांचा खेळ अजून सुरूच आहे. सेमीफायनलचा दरार. पुणे प्रीमियर लीगचा धमाकेदार खेळ आज मैदानामध्ये रंगला गेलाय. 18 चेंडू 38 धावांची गरज. मग आपण बोलतो महिला वर्ग भरपूर इथे आलाय. रोहित दादा खर तर क्रिकेट आणि महिलांचा जास्त काही संबंध नाही. त्या नेहमीच चिडत असतात काय सारखं क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. माझ्या घरामध्ये क्रिकेट नको. माझ्या घरामधनं क्रिकेट थोडस लांब राहू दे असं म्हणतात. का माहितीये का रोहित दादांना वहिनी देखील म्हणत असतील नुसतं क्रिकेट माझ्यावरती मला कधी वेळच देत नाहीये. त्या नेहमी म्हणत असतीलच ना की बास आता क्रिकेट कधीतरी वेळ दे मला. त्या देखील रोहित दादांना म्हणत असतील शुभेच्छा दाई. कधी कधी वाटतं खूप रुसावं. कधी कधी वाटतं खूप रुसावं खूप भांडावं पण काय करू. माझं त्याच्यावर त्याचं असलेलं क्रिकेटवर प्रेम कसं रोखू मी माझ्या श्वासाला. कारण ही क्रिकेट माझी सवत. कारण ही क्रिकेट माझी सवत. प्रत्येक वहिनींची सवत म्हणजे क्रिकेट. आज तो क्रिकेटचा खेळच मैदानामध्ये सुरू आहे. 18 चेंडू 38 धावांची गरज ही मात्र आता पूर्ण करावी लागेल. 18 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 38 धावांचा भन्नाट खेळ मैदानामध्ये खेळावा लागेल. या 38 धावा ठरवतील कोण पोहोचणार फायनल मध्ये. कुणाच्या इच्छा पूर्ण होणार. संघ मालकांच्या नजरा मात्र आता 2 संघ मालकांना 2 व्हीलर आहेत. जो जिंकेल त्या एका संघ मालकाला 2 व्हीलर नक्कीच असेल. चेंडू हवेत. फटका जोरदार. प्रशांत कदमच्या बॅटमन मधून आणखी एक फ्लॅटेड षटकार. होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार. या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी. जेव्हा जेव्हा तो मैदानामध्ये उतरलाय ना टीम सेमी फायनल पर्यंतचा प्रवास सुखकर आहे. पण आज प्रशांतला मात्र ही टीम फायनल मध्ये घेऊन जायची आहे. त्यासाठी तो लढतोय. काय बॅटिंग केली होती गत वर्षी प्रशांतने. यावर्षी देखील धमाकेदार खेळ प्रशांत कदमचा आपण पाहतोय. ओमकार ताडगेने जर सलग 3 षटकार मारले तर यश बेलदरे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकारसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. 16 चेंडू 31 धावांची गरज. फटका खेळलाय. मागताय काय घेऊन टाका. षटकार 6 धावा. वंडरफुल दिसणार शॉट. या बघाय मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. षटकाराने मात्र धावफलक पुढे सरकला. 43 धावा 43 रन. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सलग 2 षटकार आहेत. 2000 रुपयाचं पारितोषिक वाट पाहत आहे ओमकार साठी. शेवटचे 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. यावेळेस हा चेंडू मात्र इथे आलाय. डॉट बॉल निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे आपण पाहिली. सचिन गाडवे गोलंदाजी मार्कर. यावेळी चेंडू मात्र हवेत खेळला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. ओमकार ताडगेचा संपला खेळ. फलंदाज बाद. अफलातून झेल इथे मात्र टिपला. तो झेल असा होता की जणू काय 1983 चा वर्ल्ड कप आठवा. ओमकार ताडगेचा टिपलेला झेल मात्र सुरेख होता. फलंदाज मात्र बाद. पिट्याबाई यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेट करणाऱ्या खेळाडूंना साथ देणारे आमचे पिट्याबाई यांचं शुभागमन. सहर्ष स्वागत. 43 धावा 43 रन. 2.5 चेंडूचा खेळ ते आतापर्यंत पूर्ण होताना पाहिला. आता शेवटचे 13 चेंडू. यस ओव्हरची समाप्ती. करेक्शन ओव्हरची समाप्ती. आणि आता धावफलक आपण पाहतोय 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. 12 चेंडू 25 धावांची मॅच. सेमीफायनलचा सामना रंगतदार झालाय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी रंगतदार मॅचेस पाहायला मिळाल्या. पहिल्या दिवशी जो इथे आला
तो म्हणला यार आज मॅच भारी झाल्या, उद्या यायचंय, उद्या आणखी भारी मॅच झाल्या, तिसऱ्या दिवशी आणखी धमाकेदार झाल्या, चौथ्या दिवशी तर विक्रम गाठला. सुपर 8 मध्ये तर कळलंच नाही की कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ मागे राहील. टॉप 4 मध्ये संघ पोहोचलेत. आज फायनल कोण जिंकेल कोणीच सांगू शकत नाहीये. मॅच मात्र इथे रंगतदार होत आहेत. प्रत्येक मॅच एकापेक्षा एक चांगली मॅच झाली आहे आणि त्या मॅचचा आनंद प्रेक्षकांनी घेतला, मान्यवरांनी घेतला, भावांनी घेतला, बहिणींनी घेतला, मित्रांनी घेतला, मैत्रिणींनी घेतला. या पुढे प्रीमियर लीग मध्ये अगदी सर्वांना आनंद देणारी स्पर्धा रोहित दादा लायगुडे या ठिकाणी घेऊन आलेत. मीडिया कार्डच्या सर्व डिझाईन ज्यांच्या माध्यमातून बनत जातात ऋषीदादा नानगोडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय. ऋषीदादांना विनंती व्यासपीठावरती यायचंय. स्वागत केलंय ऋषीदादांचं षटकाराने. लंबा काढा बिगेट षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार. या सर्व डिझाईन तुम्ही पाहताय. जे मैदान अगदी गजबजून उठलंय, मैदान जिथे तुमची नजर जाईल तिथे एक सुंदरता दिसते. मीडिया कार्डच्या माध्यमातून ज्या डिझाईन बनत जातात आमचे ऋषिकेश दादा रणगुडे यांचं शुभागमन या ठिकाणी होते. सहर्ष स्वागत. 11 चेंडू 19 धावांची गरज. आणखी एक टोले जंग प्रहार, आणखी एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. विशाल गायकवाडला 2 चेंडूवरती 2 षटकार प्रशांत कदमने केलेत. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंग. फायनलला जाण्याचं स्वप्न घेऊन प्रशांत कदम मैदानामध्ये लढतोय. 2 षटकार प्रशांतने केलेत. विशालचा या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेणारी बॅटिंग आपण पाहतोय. विशाल परत गोलंदाजी मार्कवर. प्रशांत यावेळेस देखील चेंडू हवेत उडवलाय. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक फार दूर आहे, फक्त बघत राहील. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. बॅक टू बॅकचा तिसरा षटकार. चौकार. यस. आणखी काय हवंय तुम्हाला पुणे प्रीमियर लीग मधनं? आनंदाचे अगदी इथं मात्र आनंदाचे एखादी सुनामी यावी ना, ती आनंदाची सुनामी इथे आली. सगळ्यांना आनंद दिला स्पर्धेने. थोड्याच वेळानंतर ही मॅच संपल्यानंतर फायनलच्या दोन्ही टीमचं आगमन केलं जाईल, दोन्ही टीमचं स्वागत केलं जाईल, राष्ट्रगीत होईल, त्यानंतर टॉस केला जाईल आणि त्यानंतर सर्व खेळाडू जेव्हा बाहेर येतील ना, फटाक्यांची आतिषबाजी होईल. पुन्हा एकदा आज तुम्हाला पुणे प्रीमियर लीग मध्ये दिवाळीचा अनुभव होईल. त्यासाठी सर्वांनी तुमचे कॅमेरे रेडी ठेवा, मोबाईल रेडी ठेवा. ज्याची बॅटरी लो असेल त्यांनी बॅटरी चार्ज करून ठेवा. चांगले चांगले रील्स काढा आणि पुणे प्रीमियर लीगला देखील मेन्शन करा. व्हाईट बॉल साठी मात्र रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी मात्र फेर दिली असे घोषित केले. 59 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण झाल्यात. या व्हाईट बॉलचा निर्णय मात्र अजूनही पेंडिंग आहे. पाहूया निर्णय काय येतोय. तिसऱ्या पद्धतीकडे मात्र निर्णय सोपवला गेलाय. सर्व प्रेक्षकांचं मात्र सहर्ष स्वागत. पुणे प्रीमियर लीग पीपीएल पंचाचा निर्णय आलाय. फेअर डिलिव्हरी. मॅच सुरू करा. बरेचसे खेळाडू असे जे या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मला वाटतं धानोरीवरनं देखील आमचे मित्र या ठिकाणी येतात. या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी फार धानोरीवरनं या ठिकाणी आलेत. मित्रांनो सहर्ष स्वागत. हे तुमचं क्रिकेटवरचं प्रेम आणि हीच आम्हाला मिळालेली पावती आहे. षटकार. देखे जरा किसने कितना एकदम मैदानामध्ये सामना घेऊन जातोय प्रशांत कदम. त्यांचे व्ह्यू लाईक आलेले आहेत. ही सक्सेस आहे पुणे प्रीमियर लीगची. ही सक्सेस आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रेमाची. ही सक्सेस आहे हाफ पिच क्रिकेट आणि हाफ पिच क्रिकेटला नवसंजीवनी देणाऱ्या रोहितजी लायगुडे, स्वराजजी पोकळे आणि पुणे प्रीमियर लीगची षटकाराने सामना संपवलाय.
प्रशांतने टीमला फायनल मध्ये पोहोचवले. एकदा जोरदार टाळ्या त्या प्रशांतची बॅटिंग आवडली असेल तर. शैलेश सर, प्रशांत कदम त्याला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. नाही